कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सकाळी सकाळी बघा ही दिसत आहेत सुंदर फुलं, जी की रोज माझ्या जास्वंदीला येतात. आणि आज जरा लवकर मी शूट करत होती, म्हणजे सकाळी हा 6:30चा टायमिंग आहे. आणि तेव्हा बघा फुलं कशी एकदम अजून उमललेली नव्हती, अर्धवट उमललेली होती. ती आता 8 वाजेपर्यंत व्यवस्थित पूर्ण उमलतील बघा. आणि माझ्या ना किती तुळशी आलेल्या आहेत बघा. तुळशा म्हणजे 2 तुळशी तरी इथं आलेल्या आहेत. तुळसची रोपं आहेत ना ती. आणि जी हॉलच्या जवळ जी खिडकी आहे ना, तिथंही माझ्याकडे ना प्रत्येक कुंडीमध्ये तुळस उगवलेली आहे. तर मी आता तुमच्यासोबत ना तो एक व्लॉग्स बनवणारच आहे झाडांचा व्यवस्थित. तर असो बघा, तुम्हाला मी सुरुवातीला जे मूग दाखवले होते ना, तर सकाळी आज नाश्त्यासाठी ना मी मूग आणि तांदूळ रात्री भिजत घातलेले मी, आणि ते आता सकाळी उठून मी वाटून घेतले. कारण बघा त्याचं ना मला करायचं होतं डोसे आज. आणि तिथं बाजूलाच बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी खोबऱ्याची चटणी वाटून ठेवलेली आहे. आणि स्वीटू पण आज स्कूलला जाणार आहे, तर तिला भेंडी खूप आवडते म्हणून भेंडी घेतलेली आहे. आणि इकडं ना टोमॅटो आहे, ते डाळीसाठी आणि भेंडीसाठी दोन्हीसाठी वापरणार आहे. त्याचबरोबर बघा इकडं जे टोपामध्ये दिसते ना, हे आहे साय आहे ना दुधावरची ती. त्याला रात्री ना मी म्हणजे विरजण लावून ठेवलेलं, त्यात दही घालून ठेवलेलं, तर ते आहे ते. आता बघू शकता घडीमध्ये झालेले आहे 7:15. म्हणजे मोबाईलमध्ये बघा दिसत आहेत 7:09 झालेले आहेत. आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला, म्हणजे जे सकाळचा स्वयंपाक आहे ना त्यासाठी. आणि बघा ही सगळी पूर्वतयारी मी आधीच करून ठेवली, कारण खूप मोठा म्हणजे रेकॉर्डिंग होतं आणि एडिटिंगला पण खूप टाईम जातो. त्यामुळे ना मी आधी सगळी काही तयारी करून ठेवलेली. म्हणजे तुमची भेंडी वगैरे धुवून ठेवली होती. परत जो वाटून ठेवलेलं ना मूग वगैरे ते सगळं आधीच करून ठेवलेलं. खोबरं वगैरे वाटून, चटणी पण वाटून ठेवलेली, त्याला फक्त फोडणी द्यायची बाकी होती. तर इकडं बघा मी घेतलेली आहे आता भेंडी कट करण्यासाठी. तर मी भेंडी कशी कट करते बघा. भेंडी ना मी नेहमी अशीच कट करते, पाटावर ठेवून, कधीच कटिंग प्लेटवर वगैरे ठेवून कधीच कट करत नाही. कारण बघा त्याच्यामध्ये किडका आहे, कीड लागलेली आहे की नाही हे कसं समजणार आपल्याला, नाही का. म्हणून असं प्रत्येक वेळी कट केलं ना तर आपल्याला दिसतं. म्हणून मी ना नेहमी आहे ना अशीच भेंडी कट करते. आणि हो, वांगं आणि भेंडी कुणी दुसऱ्याने कट केलेली मला ना आवडतच नाही. मी ती कधी पण स्वतःच कट केलेली खाते, कारण माहिती नाही कोण बघेल की नाही, मध्ये चुकून एखादी किडे वगैरे गेला ना तर खूप घाण वाटतं ना, म्हणून. तर बघा इकडं हा जो आहे भिड्याचा तवा आहे, आणि त्याच्यावर ना मी आता ते म्हणजे मुगाचे जे डोसे बनवायचे आहेत ना मला, तर त्यासाठी ना मी तो तयार करते. तर तुम्ही बघू शकता, आधी तेल लावून घ्यायचं कांद्याने, किंवा तेल चम्मचने लावून घ्या. आणि पण कांदा मात्र नक्की वापरा, कांद्याशिवाय तो तयारच होणार नाही, म्हणजे माझा तरी असा अनुभव आहे. आणि तेल चांगलं तवा तापला ना की मग त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा. असं 3-4 वेळा करायचं, लगेच जो तवा आहे ना आपला रेडी होतो. तर इकडं बघा मी आता एक डोसाही तुम्हाला टाकून दाखवला आहे. बघा कसा छान उठतं आहे बघा, किती छान उठला बघा डोसा, अजिबात चिटकत नाही. आणि फक्त थोडे कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही नॉनस्टिक पॅन जर वापरलात ना तर तुम्हाला अनुभव असेल की त्याचा एकदा त्याची जी लेयर आहे ती निघून गेली ना, तो नंतर वेस्ट आहे, काहीच फायद्याचा नाही आहे. पण बघा ही जी भिड्याचा तवा आहे ना, तुम्ही जेवढा वापराल ना तेवढा त्याचा फायदा, दिवसेंदिवस ते उलट चांगलं कोटिंग होत जातं त्याचं, आणि तो जास्त चांगला होत जातो दिवसेंदिवस. तर तुम्ही जसं वापराल ना ते सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. आता बघा इकडं साईडलाच कढईमध्ये ना मी आता भेंडी बनवण्यासाठी घेतलेली आहे. बरेच जण हिरव्या मिरचीमध्ये पण भेंडी करतात, पण मी बघा अशी करते, आणि अजिबात चिकट होत नाही. तुम्हाला मी शेवटी दाखवेन पण की कशी होते भेंडी ती. तर भेंडीसाठी मी काय केलं बघा, तेल घेतलं, तेलामध्ये जिरं मोहरी टाकली, लसूण टाकला, आणि टोमॅटो टाकला, अर्धा कट करून टोमॅटो टाकला. आणि टोमॅटोमध्ये मीठ टाकायचं, म्हणजे काय होईल, तो टोमॅटो ना पूर्ण विरघळला जातो. आणि सगळं विरघळला ना टोमॅटो की मग त्याच्यामध्ये हळद आणि आपलं जे लाल तिखट आहे ना ते टाकायचं. आणि ते व्यवस्थित शिजलं की मग त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकायची, भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची, आणि मग झाकण टाकून थोडा वेळ शिजवायचं. आता बरेच जण काय करतात, झाकण
ठेवून शिजवत नाहीत भेंडी, पण मी तरी शिजवते आणि तुम्ही शेवटी बघा भेंडी एकदम सुटसुटीत होते. आत्ताही तुम्हाला बघा दिसत असेल किती सुटसुटीत झाले ते. आणि हो, मी ना ह्याच्यावर खोबऱ्याचं जे शेंगदाण्याचं जे कूट असतं ना ते वापरते बऱ्याच भाज्यामध्ये. भेंडीमध्ये, गवारमध्ये, परत घेवडा असतो त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरते. तर असो, इकडं भाजी शिजते माझी भेंडीची आणि साईडलाच डोसे पण तयार होत आहेत माझे साईड बाय साईड. आणि इकडं बघा आता मी डाळीला फोडणी देऊन घेते. तर तुम्हाला मी दाखवलंच असेल डाळीला कशी म्हणजे डाळ कशी लावली होती. फक्त कांदा आणि टोमॅटो टाकलेला मध्ये. आणि आता बघा डाळ जे बनवायचं आहे ना त्याच्यामध्ये ना मी गरम पाणी करूनच ओतणार आहे. थंड पाणी ओतायचं नाही, नाहीतर डाळ अजिबात चवीला चांगली लागत नाही. तर बघा जी हंडी आहे माझी ना मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता तेलामध्ये टाकते मी मोहरी आणि जिरं. आता इकडं बघा साईडला टोपलीमध्ये दिसत असतील माझे 4 आता डोसे तयार झालेले आहेत. आणि लगेच जसं तयार होईल ना तसं मुलांना पण लगेच नाश्त्याला देईन मी. आता बघा जिरं मोहरी टाकले आणि हा जो कढीपत्ता आहे ना तो माझ्या जो का बाल्कनीमध्ये आहे ना झाड त्याचाच आहे. मी विचार करते ना तो वरची जी मोठी फांदी वाढली ना तर ती कट करावी, कारण खालून पण ना चांगली 4-5 रोपं उगवलेली आहेत बरं का कढीपत्त्याची. आणि आता ना कढीपत्त्याला ना जमिनीवर लावायची वेळ आलेली आहे. तर बघूया आता काय होतंय ते. पण खरं सांगू का, मला तरी ना तो कढीपत्ता कोणाला द्यायची अजिबातच इच्छा नाही आहे. कारण ना त्याला मी खूप प्रेमाने खूप जपलं आहे मी त्या झाडाला आणि एवढे वाढवलं आहे ना तर मला म्हणजे असं द्यावं अशी इच्छा होत नाही आहे. तर बघू, जी इच्छा असेल स्वामींची तेच होईल. तर असो, इकडं बघा साईडला आता मी सोबतच हे जे रात्री मी दही लावून जे विरजण टाकून ठेवलेली ना तर त्याच्यामध्ये त्याला ना आता थोडंसं घुसळून घेते. म्हणजे ना मला ह्याचं ना तूप कढवायचे. आणि तुम्ही बरेच दिवस बघत असाल मी पराठे बनवते, जे काही बनवते डोसे वगैरे ना तर त्याला तेलच वापरते. म्हणून म्हणलं आज ना जरा तूपच काढूया. तर हे एवढी जी साय होती ना माझी तर ते 2 डब्बे भरून, माझ्याकडे 2 डब्बे आहेत तर तेवढे भरेपर्यंत मी ठेवते आणि ते भरल्यानंतरच मी तूप काढते. किंवा कधी जर माझं तूप संपलं असेल ना तर तेव्हा मी काढते बरं का तूप. म्हणजे लोणी काढून तूप बनवून घेते. तर मी घरीच तूप बनवते, मी बाहेरून आणत नाही. आणि जर तुम्हाला ह्याच्यावर एक डिटेल्स जर व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला हा डिटेल्समध्ये व्हिडिओ देईन. बघा तूप हे ना गाईचं तूप आहे, गाईचं दूध घेते मी. आणि हे त्याचंच बघा लोणी बघा किती छान निघालेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे जेव्हा लोणी काढताना तुम्ही ते 4-5 पाण्याने धुवून घ्या. म्हणजे काय होईल की तुपाचा जो आहे ना तो वास आपल्याला येणार नाही आणि व्यवस्थित तूप आहे ना ते छान लागेल, खमंग लागेल म्हणून. तर बघा इकडं लोणी काढून थोडा वेळ ठेवलं आहे मी आणि इथं ना खोबराची चटणी बनवायला घेतली. आता बघा नाश्ता द्यायचा आहे विहानला आणि स्वीटूला पण, तसंच ना यांना पण नाश्ता द्यायचा आहे म्हणून मी करते घाई. आता बघा खोबऱ्याची जी चटणी आहे ना त्याला फक्त तडका द्यायचा होता. मी तो बनवून म्हणजे तडका देऊन घेतला आणि उतरून ठेवलं. लगेच काय केलं, लोणी कढवायला ठेवलं. कारण काय माहिती आहे का, लोणी कढायला खूप वेळ लागतो म्हणून मी ना लोणी सगळ्यात शेवटी ठेवलं कढवण्यासाठी. आता बघा जे फोडणीचं, जे शिजायचं वगैरे अशी जी कामं होती ती सगळी झालेली आहेत. आणि आता फक्त राहिल्या होत्या माझ्या चपात्या. तर आता मी त्या चपात्या बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत. आता नाश्ता तर विहानचा आणि स्वीटूचा सगळ्यांचा डोश्यावरतीच होणार आहे. आणि ना आज स्वीटूचा पण स्कूलचा फर्स्ट डे आहे तर तिलाही मला टिफिन द्यायचा आहे. यांनी ना रात्रीच टिफिन घेऊन आलेला आहे तिला. ती एवढी खुश आहे ना, तर बघूया आता ती बसते की नाही हा मोठा प्रश्न आहे. आज तिला पहिला दिवस आहे, ती तर एक्सायटेड आहेच. कारण विहान स्कूलला जातो, घरी येऊन होमवर्क करतो ना, तर तिला नेहमी असं वाटतं की आपणही करावं असं. तर बघूया आता आज काय करते ती. म्हणूनच माझी ना आज सकाळपासून एवढी घाई चालू आहे. आणि तिला भेंडी ना खूप आवडते म्हणून आज खास करून मी भेंडी बनवले. इकडं बघा तुम्ही बघू शकता की तूप कसं कढतंय ते, म्हणजे हे लोणी होतं ना त्याला मी कढवते. आणि बघा कसं म्हणजे कढतंय ते. पिवळ्या कलरचं आहे कारण बघा माझं जे दूध घेते ना मी ते गाईचं घेते आणि गाईचं जे दुधाचं तूप काढताना तुम्ही ते पिवळंच होतं. तर बघा इकडं झालेले आहेत माझे डोसे आणि तुम्ही बघितलं असाल आत्ताच मी चटणी बनवले. तर बघा ते दोन्ही मिळून आता मी देते विहानला.
नाश्त्यासाठी. विहान पूर्ण रेडी झालेला आता स्कूलला जाण्यासाठी. त्याची तयारी झाली होती, पण अजून माझा डब्बा अजून तयार नव्हता त्याच्यासाठी. तर म्हणून ना मी पटापट इकडे ना चपात्या बनवून घेते. आणि तुम्ही साईडलाच बघू शकता की माझं तूप कसं कढतंय ते. तर सकाळची अशी घाई माझीच होते की तुमची होते ते मला नक्की सांगा. तर इकडं ना चपात्या सगळं म्हणजे सगळं रेडी झालेलं आहे आता माझं. आणि मी घेतलेला आहे आता विहानसाठी टिफिन भरण्यासाठी. तर बघा काय होतं आहे की हा जो टिफिन आहे ना, म्हणजे आता विहानला एकच टिफिन होता मागच्या वर्षीचाच, तर अजून काही त्याला टिफिन घेतला नाही. आता घेऊयात. आता इकडं बघा मी भेंडी भरले त्याला टिफिनमध्ये. विहानला भेंडी अजिबात आवडत नाही, पण स्वीटूला प्रचंड आवडते. आणि बघा विहानला झालेले आहे त्याचे 2 टिफिन भरून, आणि हा भरते मी स्वीटूसाठी टिफिन. तर बघा स्वीटूचा टिफिन तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. हा स्वीटूचा टिफिन. त्याचबरोबर बघा दोघांच्याही पाण्याच्या बॉटली भरून झालेल्या आहेत माझ्या. आणि बघा तूप साईडला कढतं आहे, तसंच ठेवलं आहे मी कढत, कारण इकडं माझी तयारी होईपर्यंत तूप तसंच ठेवते. आणि जाताना मात्र खाली जाताना गॅस बंद करून जावं लागेल मला. तर इकडं बघा विहानची बॅग भरायला घेतलेली आहे मी. बुक्स वगैरे मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. आणि आज मला माहिती होतं, कारण आज स्कूलला स्वीटूही जाणार आहे, म्हणजे मला दोघांची तयारी करायची. तसं बघायला गेलं ना तर त्यांच्या पप्पांची मला खूप मदत असते, प्रमाणापेक्षा जास्त. खरंच खूप. ज्यांचे मिस्टर सकाळी 6च्या ड्युटीला जातात तर त्यांना ना मी सॅल्यूट करते, कारण त्या खरंच कसं मुलांची तयारी करून सोडत असतील मी खरंच सांगू शकत नाही, किंवा मला काही बोलता येणार नाही त्यांच्याबद्दल. पण मला तरी खूप सकाळी घाई होते. आणि बघा आता निघालेत ना हे म्हणजे विहान निघाला आहे स्कूलमध्ये, त्याला सोडून येते आणि त्याच्यानंतर मग मी माझी कामं करते. तर त्याला ना मी सोडून आल्यानंतर लगेच काय केलं, माझ्या जे बाल्कनीमध्ये जी तुळशीची रोपं आहेत ती, आणि हे बघा हे जे आहे ना ते खायच्या पानांचा वेल आहे, खाऊची पानं असतात ना ती. तर ती तोडून घेतली, धुवून घेतली आणि ती टाकलेली आहेत मी आता तुपामध्ये. आता ह्या गोष्टीमुळे खरं तर तूप खूप खमंग होतं. तुम्हीही टाकून बघा, ट्राय करून बघा. तुपाला एक चांगला फ्लेवर आणि एक चांगली टेस्ट येते बरं का ह्यानी. तर इकडं तूप व्यवस्थित काढते. आणि बघा सिटूचं काय चाललंय आमच्या इकडे. शाळेत चाललीस? मी येऊ? हां बरं ठीक आहे. मी हां अजून काय काय आहे तिथं? खेळणे आहेत? चड्डी निघली. तू खेळायला चाललीस की स्कूलमध्ये अभ्यास करायला चाललीस? दादाच्या स्कूलमध्ये? काय करणार स्कूलमध्ये जाऊन तू? दादा नसणार आहे पण स्कूलमध्ये तिथं. तुझी न्यू फ्रेंड असणार तिथं फक्त. हां मी सोडायला येणार ना तुला. दूध देऊन पिशील काय? दूध पिऊन जाणार आहेस? बरं ठीक आहे. बॅग काढून ठेव मग. बॅग काढून ठेव. अगं काढून ठेव, दूध पिल्यानंतर घाल जाताना स्कूलमध्ये. आणि तुला युनिफॉर्म घालायचा आहे ना? बॅगेत काय भरलंस? टिफिन. अजून बॉटल की बॉटल. आणि अजून डब्बा. डब्यामध्ये काय आहे? हां तर इकडे बघू शकता तुम्ही तूप किती छान निघालं आहे, किती छान काढलेलं आहे तूप. आणि किती ट्रान्सपरंट दिसतंय बघा, किती प्युअर आहे. हे घरगुती तूप ना आपण घरी बनवलं ना तर खूप चांगलं असतं. ते येतं का? हां रडू नको बाळा मी अरे बाप, मी पाण्याला जाते. हां हां स्वीटूचा ना खूप डान्स करायला आणि परत गाणे वगैरे खूप लवकर कॅच करते ती सगळ्या गोष्टी. मी ना कधीतरी दुपारची गाणी वगैरे लावते ना तर ती ऐकते आणि बरोबर तिच्या लक्षात राहतं. डान्स कशा स्टेप करायच्या काय ती बरोबर कॅच करते. तर असं बघा इकडं ना मी हे तूप जे कडवायला ठेवलेलं ना ते बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे तूप ते. आता बघा ह्याच तुपाची ना मी लगेचच खीर बनवाय घेणार आहे. तर आता खिरीसाठी काय करणार आहे, मी टोपामध्ये ना तूप घेते आणि तुपामध्ये ना जे आपल्याकडे असतील ना ड्रायफ्रूट्स ते टाकायचे. आता माझ्याकडे फक्त काजू आणि बदामच होते तर तेच मी कट करून टाकले. आणि त्याच्यामध्ये ना मी शेवई टाकते बघा आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तर आज आहे सोमवती अमावस्या, म्हणून मी ना खीर बनवायचा बेत केलेला आहे. मी अमावस्येला ना खीर नक्की बनवते, तुम्हीही बनवत जा, चांगलं असतं. आणि बघा आता माझा हा टोप छोटा होता म्हणून जे फ्राय केलेलं ना ते मी ज्याच्यामध्ये दूध गरम केलं ना त्याच टोपात मी हे इकडं टाकून घेतलं
आणि चवीपुरती साखर टाकली. आता बघा तयार होते माझी खीर इकडे. आणि इकडे ना मी आज देवाला ना दही भात आणि साखरेचा पण नैवेद्य ठेवणार आहे, त्याचबरोबर खीर पण ठेवणार आहे. तर बघा दही भात आणि साखर ठेवलेली आहे मी स्वामींपुढे आणि माझ्या देवघरात. हो, देशील मला तुझी सँडेल? नवीन आणतील? नाही, तुझी दे ना ग, तुझी छान आहे ना. का ग? येईल ना, येईल घालायला मला. अगं येते ग. चला, कुठं चाललीस तू? ओढणी सांभाळा, रुमाल नाही आहे तिच्या बॅगमध्ये. पण कुठं चालली? एवढं सगळं करत करत ना मी स्वीटूला तयारी केलं. आणि आज ना आधीच कपडे धुवून घेतली, म्हणजे तिला स्कूलमध्ये गेल्यानंतर मला वेळ भेटणार नव्हता म्हणून. आणि बघा 10 वाजले होते तिला सोडायला. आणि बघा ती किती खुश होऊन निघते बघा स्कूलला आज. मी येऊ का? अरे वा वा, गुड गर्ल. काय चालली? मला शिकवा अभ्यास संध्याकाळी. आणि का भरपूर होमवर्क घेऊन या टीचर कडून. आईचा बाबू झोपला. एक मात्र आहे, स्वीटू मात्र माझ्यासारखी नाहीये. तिला स्वतःला बघायला नटायला खूप आवडतं. आणि बघा तिला जसं मी तयार केलं, ती स्वतःहून आज मला हा ड्रेस घालायचा म्हणून तिनं काढलेला आणि तिला तोच ड्रेस पाहिजे होता, हीच पिन लावायची, सगळं ती स्वतः ठरवते. तर मला तर बरं वाटतं, असंच असायला पाहिजे मुलांनी. तर बघा इकडं बघा ती कशी तयार होऊन, जराही तिच्या म्हणजे चेहऱ्यावर एवढी एक्साइटमेंट वाटते दिसते ना, बघा तुम्ही किती खुश आहे ती. तर आज पहिला दिवस होता म्हणून मी पण तिला सोडायला स्कूलमध्ये गेलेली. आणि आम्ही खालीच होतो, मॅडम गाडीवरून उतरल्या तशावरती निघाल्या. चप्पल वगैरे स्वतःच काढायचा प्रयत्न करत होती. मी इकडे शूट करत होते, तेवढ्याच वेळात तर स्वीटूना पुढे गेली पण वरती. मी इथे चप्पल काढेपर्यंत स्वीटूना आमची वरती पोहोचलेली. तर बघा किती खुश होती ती आज स्वीटू. मॅडम ना थांबायलाही तयार नव्हत्या. कारण बघा पहिले म्हणजे ना ही ना विहानची प्री स्कूल आहे ही, आणि इथंच आता स्वीटूचंही ॲडमिशन केलेलं आहे. आणि स्वीटू म्हणून तिला ना इथली बरीचशी माहिती होती, त्याच्यामुळे ती जास्त अनकम्फर्टेबल तिला काही वाटत नव्हतं. लॉक असं वाजव, दार वाजव. आतमध्ये एंट्री करताना मात्र ती थोडीशी घाबरत होती, पण जशी काय आतमध्ये गेली ना तशी तिची मस्ती चालू. आणि मी नंतर ना थोडं बघितलं क्लासरूममध्ये ती कशी बसते, तर बघा किती छान बसले ती कोपऱ्यात. तर आता आलेली आहे स्वीटूला स्कूलमध्ये सोडून आणि बसले स्वीटू. आता बघूयात उद्या काय करते. आज तरी बसले, जर मॅडमचा फोन आला तर मला जावं लागेल स्कूलमध्ये. आता बघा येऊन जस्ट बसले. आणि आता ह्याच्यानंतर ना माझी किचनवर भरपूर भांडे पडलेली आहेत, स्वयंपाक केलेली वगैरे, नाश्त्याची वगैरे सगळी भांडे आहेत, ती घासून घेते. आणि थोडंसं वेळ भेटला ना तर आता त्यानंतर बघा पोथी वाचायला घेईन. आत्ता वाजलेले आहेत बघा 10:30 वाजलेत. आणि कपडे आहेत सुकत टाकायची, ब्लँकेट वगैरे थोडंसं मशीनमध्ये टाकलेली, ती वरती सुकायला टाकून येते टेरेसवर. आणि त्याच्यानंतर बघूया, मला क्लासलाही जायचं आहे, कारण सॅटर्डेला मी क्लासला गेली नाही. कारण बघा स्वीटूने ना, मी काल ब्लॉग्समध्ये तुम्हाला शेअर करायचं विसरून गेली. स्वीटूने काय केलेलं, बाथरूममध्ये ती पडली तर तिला इथं ना खूप लागलेलं आहे आणि ती रडत होती, त्याच्यामुळं मी ना काल क्लासला गेली नाही. तर आज मला क्लासला जावं, म्हणजे शनिवारी मी क्लासला गेली नाही तर आज मला जावंच लागेल क्लासला. असं रोज मिस करून मला चालणार नाही. त्यानंतर बघा मी किचनवरची भांडी पडली होती ती भांडी घासली, किचन वाटा वगैरे साफ करून घेतला, लादी पुसून घेतली, कपडे सुकत टाकले. आणि त्यानंतर घरामध्ये मी थोडासा धूप घातला. आणि धूप घातल्यानंतर ना मी थोडंसं ना प्रेयर करावं, म्हणजे पोथी वगैरे वाचावी, माळ जपावी म्हणून मी बसलेली. पण तेवढ्याच वेळात ना काय झालं, स्वीटूच्या टीचरचा फोन आला की आज स्कूल म्हणजे नेहमीपेक्षा ना 1 तास लवकरच सुटणार आहे, म्हणजे एवढा आठवडा तरी. म्हणून मी ना सगळं काही उचलून ठेवलं, स्वामींची माफी मागितली आणि डायरेक्ट गेली स्वीटूच्या स्कूलमध्ये. स्वीटूच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर बघा तिच्या मॅडम तिला मस्त टिफिन भरवत बसल्या होत्या. खूप प्रेमळ स्टाफ आहे, कारण मलाही खूप अनुभव आहे, विहान पण इथेच होता स्कूलमध्ये, म्हणूनच स्वीटूलाही आम्ही इथं टाकलेलं आहे. खूप छान आहे तिथला जो स्टाफ आहे तो. त्यानंतर बघा स्वीटूला घेऊन आम्ही घरी आलो, कारण स्वीटू ना अजिबात चालत नाही म्हणून तिचे पप्पा तिला घ्यायला आलेले.
आणि बघा घरी आल्यानंतर पण बघा किती खुश होती ती आणि उद्या परत स्कूलला जायचं आहे ह्या एक्साइटमेंटमध्ये होती. तर असो आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.